ये मामला नागपुर के तहसील थाना क्षेत्र का है। 42 वर्षीय महिला अपने घर बेचने की कोशिश कर रही थी। इसी दौरान उनकी मुलाकात आरोपी उमर फारूक अहमद नबी से हुई। आरोप है कि उमर ने महिला को घर बिकवाने की मदद की। इसके बाद दोनों की पहचान बढ़ती गई। घर की बिक्री के बाद उमर फारूक का महिला की केबल दुकान पर भी आना जाना शुरू हो गया। इसी दौरान उसने महिला से उनकी बेटी के बारे में जानकारी ली। महिला ने बताया कि उनकी बेटी इंजीनियर है। आरोप है कि इसकी जानकारी का फायदा उठाकर उमर ने बेटी को महा मेट्रो में नौकरी दिलाने का झांसा दिया। उमर ने महिला की पहचान आरोपी परिचित देवेंद्र तवले से भी करवाई। दोनों आरोपियों ने नौकरी लगवाने का भरोसा दिलाया और अलग अलग कारण बताकर महिला से कुल 7 लाख रुपए की ले लिए। लेकिन रकम लेने के बाद न तो बेटी को नौकरी मिली और न ही पैसे वापस किए गए। काफी इंतजार के बाद महिला को अपनी साथ ठगी का एहसास हुआ। इसके बाद उन्होंने तहसील पुलिस थाने पहुंचकर शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने उमर फारूक अहमद नबी और देवेंद्र तवले के खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज किया है। फिलहाल पुलिस पूरे मामले की जांच कर रही है। आरोपी क्रमांक 1 यांना ते परिचयाचे होते। त्यांचं जुनं घर विकून दिलं होतं त्यांनी, त्यामुळे जे त्यांचा परिचय होता, घरी येणं जाणं होतं, त्या दरम्यान एक दिवस तो घरी आला असता फिर्यादीची मुलगी, तिच्याबाबत त्यांनी विचारले, मुलगी काय करते बा म्हणून. मुलगी इंजिनियर शिकलेली होती, म्हणून तिला नोकरी लावून देतो बा असे म्हणून आरोपीने फिर्यादीकडून 7 लाख रुपयाची मागणी केली आणि वेळोवेळी ते तिच्याकडून पैसे प्राप्त केले. त्या दरम्यान त्याच्यासोबत जो दुसरा इसम आला होता तो पण फिर्यादीच्या घरी आला होता. त्या दोघांनी मिळून फिर्यादीकडून नोकरी लावायचे आमिष दाखवून 7 लाख रुपये घेतलेले आहे. चौकशी अंती सदरच्या याच्यामध्ये कलम 316(2) आणि 318(4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा तपास API शिंदे साहेब करत आहे. सदर आरोपी क्रमांक 1 हा उमर फारूक अहमद नबी हा ब्रोकरचं काम करायचा. प्लॉट्स आहे, घर आहे, विकणे खरेदी करणे हे त्याचं काम होतं. त्याच माध्यमातून फिर्यादीसोबत ओळख झालेली होती आणि दुसरा जो आहे त्याचा सहकारी होता. त्याचं नाव आहे विवेक गोवर्धन तवले, वय 45 वर्ष, राहणार कन्नाके हाऊस.